गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, फक्त गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, अशा प्रकारची प्रतिक्रिया. सर कर्जमाफी बद्दल अनेकांची मागणी होतीये. कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही असे नियम आहेत. ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं होतं ते कर्ज आता माफ केलं जाणार आहे. आपण बघितलं असेल, आताच काही दिवसांखाली शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू एक आंदोलन करणार होते, तर त्या आंदोलनाला जसं की पूर्णपणे यश मिळालं. त्यामुळे सरकारला कर्जमाफी करणं भाग पडलं. मुख्यमंत्री पत्रकार परीक्षेमध्ये कर्जमाफीबद्दल ते काय म्हणाले, त्यांनी ती तारीख जाहीर दिलेली आहे. ती तारीख कोणती आहे व कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज किती लाखापर्यंत माफ केलं जाईल व कोणत्या वर्षात काढलेलं कर्ज माफ केलं जाईल. जसं की 2024 मध्ये कर्ज काढलं असेल किंवा त्या अगोदर कर्ज काढलं असेल आणि ते कर्ज आता थकीत पडलं असेल तर ते कर्ज माफ केलं जाईल का. याबरोबर जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना हा कर्जमाफीचा लाभ मिळेल का. लाभ मिळेल असं जसं की त्यांना लाभ मिळाला तर किती लाखापर्यंत हा लाभ दिला जाईल व ही कर्जमाफी कधी होणार, या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र असतील, अशी सर्वच माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात पहिले जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे म्हणजेच त्यांना कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये दिली जाणार आहे आणि त्यांनी जी जसं की जिल्हा निवाहा यादी आता समोर आलेली आहे मित्रांनो. म्हणजे जे कर्जमाफीच्या नियमात इथं बसणारे जे शेतकरी आहेत ते या ठिकाणी सर्वात पहिले बघून घेऊ. त्यामुळे ही सांगण्यात येणारी जी माहिती आहे ती माहिती जसं की लक्षपूर्वक बघा. तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगतो. जसं की यादी, कोणत्या जिल्ह्याची यादी, किती लाखापर्यंत कर्ज, रेग्युलर शेतकरी भरणारे जसं की कर्ज भरणारे रेग्युलर शेतकरी आहे त्यांना कशी इथं प्रोसिजर करावं लागणार आहे, डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, कर्जमाफीची तारीख व महिना हे आता 100% जाहीर करण्यात आलेला आहे. संपूर्ण माहिती जाणून घेऊया. व्हिडिओला फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, जे लघु आणि सीमांत शेतकरी आहेत ते शेतकरी या 2025च्या कर्जमाफीसाठी जसे की लागू जातील. म्हणजे ज्यांच्याकडे 1 हेक्टर कमीपेक्षा जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत शेती अशा शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यांमध्ये कर्जमाफी दिली जाईल. म्हणजेच त्यांचं जे कर्ज आहे ते सर्वात अगोदर माफ केलं जाईल. कारण जे लघु आणि सीमांत शेतकरी आहेत असे शेतकरी शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बँकेकडून कर्ज काढलं आहे. जवळपास पूर्ण भारतामध्ये 85% जे शेतकरी आहेत ते लघु आणि सीमांत शेतकरी आहेत. त्यानंतर जे बाकीचे शेतकरी आहेत त्यांना मग दुसऱ्या टप्प्यावर तिसऱ्या टप्प्यांमध्ये त्यांची कर्जमाफी केली जाईल. आता ही जी कर्जमाफी होणार आहे ते नेमकं कोणत्या वर्षांपासून ते कोणत्या वर्षापर्यंत केली जाईल. जसे की 2024 ते 2025 मध्ये शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढलं असेल, ते कर्ज आता थकीत पडलं असेल तर त्यांची जसे की कर्जमाफी केली जाईल का, किंवा 2023 ते 2025च्या दरम्यान कर्ज काढलं असेल तर त्यांना कर्जमाफी होणार का, किंवा ज्यांनी 2021 ते 2024 च्या दरम्यान किंवा 2021च्या अगोदर कर्ज काढलं असेल आणि ते कर्ज आता थकीत पडलं असेल तर ते कर्ज माफ होणार का, अशी माहिती आपण सांगणार आहोत. त्यामुळे सर्वांना इकडे लक्ष द्या. तर बघा, ज्यांनी 2017 ते 2024 पर्यंतच्या दरम्यान शेतकऱ्यांनी पीक कर्ज बँकेकडून काढलं असेल तर त्यांचे पीक कर्ज माफ होणार आहे. आणि त्यांनी जसं की 2024च्या नंतर पीक कर्ज काढलं असेल तर अशा शेतकऱ्यांच्यासाठी काय इथं रूप लावण्यात आलेलं आहे. तर बघा, जी 2017ची कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीमध्ये 1 एप्रिल 2009 ते 30 जून 2016 पर्यंत थकीत कर्ज माफ करण्यात आलं होतं. म्हणजेच जवळपास 7 वर्ष असलेले थकीत कर्ज माफ करण्यात आलं होतं. आणि आता त्याच पद्धतीने 2017 ते 2024 पर्यंतच्या दरम्यान थकीत असलेले पीक कर्ज माफ केलं जाणार आहे. आणि याचबरोबर कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित राहावं लागेल, तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी 2025 मध्ये नवीन कर्ज बँकेकडून काढलं असेल तर त्यांचं थकीत कर्ज राज्य शासनाकडून गृहीत इथं धरलं जाणार नाही. फक्त त्यांना प्रोत्साहन अनुदान सरकार देईल अशी शक्यता आपण सरकारकडे ठेवू शकतो. म्हणजेच बघा, 2017 ते 2024च्या दरम्यान शेती पिकासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेतला असेल तर ते कर्ज थकीत असेल तर ते कर्ज माफ केलं जाणार आहे. बाकी ज्यांनी 2025 मध्ये कर्ज काढलेलं असेल तर ते कर्ज माफ होणार नाही. याचबरोबर जसं की असे काही असतील की त्यांनी आपलं कर्ज 2017 व 2024 या दरम्यान झालेल्या 7 वर्षाचे एखाद्या वेळेस किंवा
किंवा त्यापेक्षा जास्त टाईम आपलं कर्ज रिन्यू केलं असेल तर त्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. परंतु ते कर्ज 2025 मध्ये रिन्यू केलं नसावं तर तुम्ही 2025 मध्ये आपलं कर्ज रिन्यू केलं असाल तर त्या थकीत कर्ज माफ केलं जाणार नाही. हे सर्वांना जसं की लक्षात घ्यावं लागणार आहे, कारण 2024च्या कर्जमाफी योजने तर असाच एक प्रकारे नियम लावण्यात आला होता. 2025 मध्ये जसं की आता लेटेस्टमध्ये चालू आहे मित्रांनो, कर्जमाफी योजनेत अशाच इथं प्रकारे नियम लावण्यात येतील. त्यानंतर बघा, जी 2025ची कर्जमाफीची तारीख आहे ती या ठिकाणी आपण बघून घेऊ. तर बघा, शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीच्या तारखेबद्दल बोलणं भाग पडलं आहे. राज्य सरकार कर्जमाफीच्या तारखेबद्दल काय म्हणालं, सर्वात पहिले ते बघा. जुलै महिन्यापासून कर्जमाफीचे अंतिम दस्तऐवज आणि तारीख मंजूर करण्यात इथं येणार आहे असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं. आणि जुलैच्या शेवटच्या हप्त्याच्या इथं शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार अशी त्यांना सुरुवात केली जाईल, अशी एक शक्यता सरकारकडून व्यक्त केली गेली आहे. बाकी अशाच कर्जमाफीबद्दलच्या योजनेसंदर्भात इथं आपण अपडेट बघितली आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला तारीख देखील सांगितली आहे, पण एक अनुभव देखील सांगण्यात आलेला आहे भरपूरशा मीडियाच्या माध्यमातून की डिसेंबरपर्यंतची हे कर्जमाफी इथं शेतकऱ्यांची होणार आहे, म्हणजे 100% कर्जमाफी होणार आहे. तर कर्जमाफीला जे जे तुम्हाला डॉक्युमेंट लागते ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला क्लिअर कट इथं रेग्युलरपणे तुम्हाला अपडेट करून तुमच्याजवळ इथं उपस्थितपणे तुम्हाला ठेवायचं आहे, म्हणजे कुठली तकलीफ तुम्हाला होणार नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.